पाहुयात पुढची बातमी। अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत माघारीनंतरचं चित्र स्पष्ट झालंय। राहुरीत एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर भाजपकडून शिवाजीराव करडेले यांचे चिरंजीव अक्षय करडेले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटेंना उमेदवारी देण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरेंनी हा पक्ष उमेदवारी दाखल करत भाजपला आव्हान दिलंय। तर निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं संतोष सोळकेंना मैदानात उतरवलेलं आहे। त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने दबाव टाकला नाही, पण शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली नाही एवढं निश्चित आहे। प्रश्न असा आहे की ईडी कोणाची चालू नाहीये। सुमित्राताईंची सुद्धा ईडी चालू आहे, ती कुठे संपलेली आहे, पण त्या उभ्या राहिल्यात। त्याच्यामुळे असणारं उमेदवारी जर शरद पवार एनसीपीने दिली असती तर ते आमदारकीला उभे राहिले असते। आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते जर कदाचित उभे राहिले असते तर आम्ही उभं राहायचं की न राहायचं याच्यावरती आम्ही विचार केला असता।